सरकार हे फक्त शेतकरी मरण्याची वाट बघते। आज सरकार हे शेतकरी एक बिस्किट पुण्याची वाट बघते। आज तुम्ही माडा बघा, तुम्ही शिरा नदी बघा, शेतकरी पूर्ण बाहेर गेलाय, तर त्या शेतकऱ्याला कोण काय आणून देतं का खायला? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्याला आपण काय म्हणतो जगाचा पोशिंदा, पण आज त्याच्यावरती अशी वेळ आली की तो स्वतः उपाशी आहे। राज्यात सर्वाधिक पाऊस हा सोलापूर जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे। पाठीमागच्या 15 ते 20 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये धो पाऊस बरसतोय आणि त्यामुळे 2 लाख हेक्टरवरील पिकांचं शेती पिकांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे। सीना नदीवर जे गावं होती जवळपास 250 लोकांना या ठिकाणाहून जे पाण्याच्या प्रवाहाच्या अनुषंगाने स्थलांतरित केलेलं आहे। आता मी आहे उत्तर सोलापूर तालुक्यातले तळी हिप्परगा या गावी। आपण बघू शकता हे सोयाबीनचं भुईमुगाचं सोयाबीनचं पीक आहे आणि परिस्थिती बघू शकता पाण्यामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी झाडं पूर्ण पाणी या पिकामध्ये सोयाबीनमध्ये जवळपास 1 ते 1.5 फूट पाणी आहे। जणू काय म्हणजे पाणी द्यायला उन्हाळ्यामध्ये या लोकांना पाण्यासाठी तरसावं लागतं, मात्र सध्याच्या परिस्थितीला असं पाणी या ठिकाणी उभा राहिलंय की हातातोंडाशी आलेलं पीक, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची स्थिती या निसर्गानं जणूच ठरवलेली आहे, अशी परिस्थिती आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी सोयाबीन लागलेलं आहे, लकडलेलं आहे पीक आहे पूर्णपणे, मात्र हे आता हे सडून जाण्याच्या स्थितीमध्ये, जर झाडच सडली तर या ठिकाणी पिकं काय राहणार आहेत अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि तळी हिप्परगा इथले काही ग्रामस्थ शेतकरी आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत। काय सांगाल काका, कशा स्वरूपाचं नुकसान होतं तुमचं? साहेब, आम्ही 3 वेळा सोयाबीन पेरलेलं आहे, 3-3दा पेरून देखील नीट वापलेलं नाही। आता आलं असं कसं बस तर सोन्याचा घास आला तर ती बी आम्हाला निसर्ग खाऊ देणार। आता काय करायचं, आम्ही काय खायचं, काय प्यायचं, कसे लेकरं सांभाळायचे, कसे शिक्षण करायचं, काय करायचं तुम्ही तर सांगा आम्हाला। सरकार देतो म्हणतो, कर्ज माफी करतो म्हणतो, सरकार तिथंच बसतो, सोलापूरची काय म्हणजे दखल घेत नाहीत। आता पाण्याचा पूर चालू आहे सोलापूर तळी हिप्परग्यातून, तरी बी आमची कोण दखल घेत नाहीत। आम्ही जगाचं का मराचं? आम्ही 5 रुपयाचा बिस्किट खायला 5 रुपये नाहीत, आमचा 1 पुडा बिस्किट खायचं म्हणून तर 5 रुपये नाहीत खिशात। कसं जगायचं, काय करायचं? हे काही सोयाबीन आमचं सोन्याचा घास आहे, हे आता निसर्ग आम्हाला खाऊ देणार आहेत। कसं जगणार आम्ही, कसं खाणार आम्ही, काय करायचं ती तर सांगा आम्हाला। 50,000 देतो म्हणते सर, सगळं ती पण देत नाहीत। 50,000 देखील काय होत नाही, 3-3दा पेरलेलं आहे। 90,000 रुपये नुसतं इथं म्हणजे पेरण्याला गेलेत, खुरपणाला 30-40,000 गेलेत। आता काढायचं काय तर होईल देवा म्हणून करायचं, आता ती बी चाललं आमच्या हातातून। निसर्ग आम्हाला खाऊ दे नाही, कसं खायचं ते तर सांगा तुम्ही। मोदी सरकारने कर्ज माफ करतो म्हणलं, कर्ज माफ करतो, देवेंद्र फडणवीसने अमुक करतो तमुक करतो, काय आम्हाला लाभ नाही। कसं जगायचं आम्ही सांगा कसं जगायचं आम्ही? 1,20,000 30,000 खर्च आला या पिकाला। 90,000 नुसते बियाणे गेले साहेब, 30-40,000 खुरपाला गेलेत। पेरणीचा खर्च बघा, बोला की आम्हाला काय तुम्ही बाबा एवढं देतो, काहीच नाही शेतकऱ्याला। कुठं 10-5,000 कुठं ही शेतकऱ्याला पुरवणी होत आहे। शिक्षणाला खर्च आहे, लग्न आहे, येवा आहेत, अमुक आहे तमुक आहे, कसं करायचं सांगा आम्ही? या ठिकाणी आतापर्यंत पंचनामे किंवा कोणी आलं होतं का? नाही, आजपर्यंत इथं पंचनाम्याला वगैरे कोणीच आलं नाहीये। आणि मी बराच वेळा तहसीलदार साहेब असतील किंवा आमचे सर्कल मंडल अधिकारी असतील, सगळ्यांना मी प्रयत्न केला, तरी आजपर्यंत कोणीच आलं नाही पंचनाम्याला। आज शेतकरी हा पिछला नसून पूर्णपणे मोडला गेलाय। आणि आज शेतकऱ्याला माझं एक सरकारला विचारणं आहे माझं की तुम्ही मदत कधी जाहीर करणार आहे? शेतकऱ्याच्या सरणावर लाकडं गेल्यानंतर तुम्ही त्या लाकडासाठी पैसे देणार आहेत का सरकार शेतकऱ्याला? आमच्या सरकार हे फक्त शेतकरी मरण्याची वाट बघते। आज सरकार हे शेतकरी एक बिस्किट पुण्याची वाट बघते। आज तुम्ही माडा बघा, तुम्ही शिरा नदी बघा, शेतकरी पूर्ण बाहेर गेलाय, तर त्या शेतकऱ्याला कोण काय आणून देतं का खायला? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्याला आपण काय म्हणतो जगाचा पोशिंदा, पण आज त्याच्यावरती अशी वेळ आली की तो स्वतः उपाशी आहे। मग हे सरकार काय त्याच्या मरण्यासाठी पैसे देणार आहे का, जगण्यासाठी पैसे देणार नाही का सरकार? अहो, आम्ही साधा आमचा शेतकरी जर फॉर्म भरायला गेला, म्हणजे ज्या ठिकाणी जायचं, ज्या ठिकाणी आमचं हे शिवार येतो बाणेगाव होती, तिथे जर फॉर्म भरायला गेला तर तिथला तलाठी 300 रुपये मागतो। शेतकऱ्याकडे विष खायला पैसा नाही आणि 300 रुपये देणार कुठला शेतकरी? म्हणजे फक्त शेतकऱ्याची ह्या सरकारने चेष्टा लावली। आणि कुठे गेलं तुमचं सरकार? ज्यावेळेस तुम्ही लोकसभा होती किंवा विधानसभा होती त्यावेळेस तुम्ही काय आश्वासन दिलं शेतकऱ्याला की तुमचा सातबारा कोरा?
कुठे तो कोरा उतारा? तर माझं एक सरकारला विनंती आहे की सरसकट शेतकऱ्याला कुठलाही निकष न लावता 1 लाख रुपये द्यावेत आणि संपूर्ण कर्जमाफी करावी. नसेल तर हा बघू. शेतकरी पेटून उठून जर एक दिवस रस्त्यावर उतरला तर तुमचं एकही सरकार राहणार नाही. केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल, कुठलाही सरकार शिल्लक राहणार नाही. घरात घुसून शेतकरी मारील. अगदी जे शेतकऱ्यावर ओढवलेलं आहे ते यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. अक्षरशः भावनिक झालेले, डोळ्यामध्ये अश्रू आलेले शेतकरी जर या नुकसान भरपाईसाठी फॉर्म भरायसाठी गेले तर तिथल्या तलाट्याकडून देखील पुन्हा पिळवणूक होते, पैशाची मागणी केली जाते. कुठं कुठं असे प्रकार होते? उत्तर सोलापूरमध्ये सर्रास असे प्रकार झाले. आणि काल मी एक विलास बडे सरांचा एक मुद्दा होता, त्यात स्वतः आमदार, लोकप्रतिनिधी माड्याचे आमदार अभिजित पाटलांनी सांगितलं की आमचा जो सर्कल आहे, प्रांत आहे, ते 30,000 रुपये मागतात शेतकऱ्याला की तुझं एवढं बसून देतो 30,000. जर लोकप्रतिनिधींना असा अनुभव येत असेल तर मग आमचा तर हा गरीब शेतकरी आहे, शेतकऱ्याला खायला काय नाहीये. मग असा जर प्रकार होत असेल तर ही मला वाटतंय सरकार, आपल्याकडे एक म्हण आहे की मडाच्या टाळवरचं लोणी खाणं, ते काय प्रकार आहे तो ह्या प्रकरणातून उघड होतो. आणि माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही मरण्यासाठी शेतकऱ्याला पैसे देऊ नका, निदान जगण्यासाठी तर पैसे द्या. तर हे होतं विदारक सत्य आणि भावना होत्या की शेतकरी मेल्यानंतर त्यांना सरणावर नेण्यासाठी, लाकडासाठी सरकार पैसे देणार आहे का, या भावना तरी कुठं सरकारने विचारात घेऊन तात्काळ पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी माफक अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.